नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी पिठलं बनवणार आहे। एकदम कोरडं मोकळं असं हे पिठलं बनवणार आहे। त्यासाठी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढं पिठलं बनवायचं आहे तेवढं बेसन घ्यायचं आहे। आणि इथे हिरवी मिरची, लसूण आणि थोडेसे जिरे हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून बारीक केलं तरी पण चालू शकतं किंवा ठेचून जाडसर घेतलं तरी पण चालू शकतं। आता याप्रमाणे मी जाडसर हे फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला। आता हे या बेसन पिठामध्ये घालायचं आहे। पाणी घालायचं आहे। हे मिक्सरचं भांडं चांगलं धुवून घ्यायचं आहे। यामध्ये हळद घालायची आहे, थोडासा हिंग घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे बेसन पीठ व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे। आता याला पाणी अजून घालायचं आहे। थोडंसं घट्टच पीठ हे ठेवायचं आहे। म्हणजे भज्यासारखं जरी बनवलं तरी पण चालू शकतं, कारण आता हे कुकरला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। चांगलं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। त्याच्या गुठळ्या होता कामा नये। याप्रमाणे हे पीठ मी भिजवलेलं आहे। आता हा डब्बा कुकरमध्ये ठेवायचा आहे आणि याच्या 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। कुकरमध्ये 5 शिट्ट्या घेऊन हे पूर्ण थंड झालेलं आहे। आणि इथे एक मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, आणि कोथिंबीर हे फोडणीला आता घालायचं आहे। तेल तापल्यानंतर मोहरी घालायची आहे। मोहरीनंतर जिरे घालायचे थोडेसे। गॅस बारीक करायचा आहे आणि आता कांदा हा फोडणीला घालायचा आहे। कांदा छान गुलाबी असा परतून घ्यायचा आहे। कांदा परतेपर्यंत आता ते बेसन जे आहे ते हाताने मोकळं करून घ्यायचं आहे। सुरुवातीला या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। छान असं हे शिजून झालेलं आहे, मस्त शिजले। आता हे मात्र हाताने मोकळं करून घ्यायचं आहे। याप्रमाणे हे सर्व पिठलं मी हाताने मोकळं करून घेतलेलं आहे। आता हे परतलेल्या कांद्यामध्ये घालायचं आहे। असा गुलाबी कांदा परतून झाला की यामध्ये निम्मी कोथिंबीर घालायची आहे। आणि यामध्ये आता हे पिठलं घालायचं आहे। गॅस हा बारीक करायचा आहे। याला लागलेलं सर्व हात पुसून घ्यायचं आहे। आणि यानंतर आता ही उरलेली कोथिंबीर सगळी वरून घालायची आहे आणि व्यवस्थित 4 ते 5 मिनिट हे पिठलं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं।
यावर आता 1 मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे। इथे 1 मिनिट आता झालेलं आहे। मस्त अशी वाफ निघालेली आहे। आता हे एकदा फक्त हलवून द्यायचं आहे आणि गॅस हा बंद करायचा आहे। एकदम छान टेस्टी असं हे मोकळं पिठलं होतं आणि त्याची चव ही सेम भज्यासारखीच लागते। खूप छान होतं, करून पहा नक्की एकदा हे पहा। या प्रकारे हे पिठलं होतं। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे पहा एकदम मोकळं मोकळं असं हे पिठलं तयार झालेलं आहे।